बाजाराचं तूप विसरा, आज मी तुम्हाला घरच्या घरी शुद्ध आणि साजूक तूप कसं बनवायचं ते दाखवते. चला तर मग. आमच्या घराजवळ गोठा असल्यामुळे आम्ही रोज ताजं म्हशीचं दूध आणतो. म्हशीच्या दुधाची साय खूप जाड आणि भरपूर येते. ही साय रोज एका भांड्यात जमा करायची आणि त्यात 1 चमचा दही घालायचं. साधारण 10 दिवसांनी भांडं भरलं की ते फ्रीजमधून बाहेर काढायचं. माझं भांडं फुल भरलं होतं, त्यामुळे मी ते एका मोठ्या भांड्यात ट्रान्सफर करून घेतलं. त्यानंतर रवीने घुसळायला सुरुवात केली. रवीने घुसळल्यावर थोडं जाड झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पुन्हा एकदा थंड पाणी घालून पुन्हा रवीने घुसळून घेतलं आणि त्यानंतर आपलं मस्त असं लोणी तयार होतं. बरं, हे घरचं लोणी आणि त्यापासून बनवलेलं तूप हे याच्यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह कृत्रिम पदार्थ नसल्यामुळे ते अधिक शुद्ध असतं. यामध्ये चांगले फॅट्स, विटामिन ए, डी, ई आणि के असतात. योग्य प्रमाणात खाल्ल्यास पचायलाही मदत होते. हाडांसाठी आणि रोगप्रतिकार शक्तीसाठीही उपयुक्त ठरते. तर असं हे लोणी मी छान काढून घेतलंय. त्याचं टेक्स्चर बघा किती मस्त आलंय आणि ते एका कढईमध्ये मंद आचेवर आपण गरम करून घेणार आहोत. साधारण 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे असं ढवळत राहायचं आहे आणि आपलं छान सुगंधी सोनेरी आणि शुद्ध तूप तयार होतं. तुमच्या घरी तूप असंच बनवलं जातं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच रेसिपी विथ बेनिफिटसाठी मला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.